राहतात. तर सुजय विखेंच्या मागे हे लोकप्रतिनिधी आणि या नगर दक्षिणची जनता उभे राहिली. ह्या जातीयवादी राजकारणातून याच्यातून बाजूला सोडून एक सुसंस्कृत उमेदवार निवडून द्यायचं हे नगर दक्षिणने ठरवलं होतं. म्हणून हा जो टक्का वाढला आहे याचा 100% फायदा हे सुजय विखे पाटलांना म्हणजे भाजपला होईल. बरं, काही नागरिकांचं मत असं आहे की आम्ही जो आता आमच्या रिपोर्टनुसार आम्ही जी माहिती काढली त्या रिपोर्टनुसार आमच्या निदर्शनात असं आलं आहे की नागरिकांचं मत असं आहे की आता खासदार बदलायला हवा. तर नाही, तुमचं काय मत आहे याच्यावर? हा फक्त एक उडवलेली म्हणजे एक अफवा आहे. खासदाराने मागचा जर आपण काळ बघितला ह्या 5 वर्षामध्ये सुरुवातीचे जे 3 वर्ष आहेत बघा, ते कोविडमध्ये गेलते. अख्ख्या जगावरती ही महामारी आली होती. ह्या 3 वर्षाचा काळ जो पहिला होता कुठे सरपंचापासून तो खासदार म्हणजे मंत्री केंद्रीय मंत्री असा कोणालाच निधी नव्हता.